चल बॅटच्या दिशेने पहिल्या विकेटचे पतन झाले. अलेक्स बाद झालाय. अलेक्स आलाय आणि आकाश घरत बाद झालाय. फायनलचे बिगुल वाजलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कमेंट्री स्टुडिओ कडून, गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं, गुरुदत्त प्रीमियर लीग 2023च्या वतीनं. आणि एक धाव धावून कंप्लीट केली जाते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 धावा धावफलकावरती आणि विघ्नेश पायटसने जर फायनल मारली तर सुनील साईराज यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. क्या बात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती वरद विनायक या संघाच्या. नवीन गोलंदाज सूर्यकांत पाटील. सुरू आलाय आणि सुरूने मागील मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती, मागील 2 मॅच मध्ये ॲज अ बॉलर म्हणून. आता या मॅच मध्ये सुद्धा त्याच गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती कोण असणार आहे? श्रेयस गुरव. पहिला दिवस म्हणजेच दुसरा दिवस या खेळाडूने गाजवला होता. तो श्रेयस स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्राईक एंडला अलेक्स. दोघांमध्ये आक्रमक फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि अशा वेळेला सुरू समोर कशा प्रकारचा खेळ केला जातोय हे आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू ओहो 2 पायांच्या मधून निघून गेला. सीमारेखा पार. चौकार. बघता बघता कधी गुडघ्यावरचे हात डोक्याला लागले कळलंच नाही, कारण गुडघ्यावरचे हात फिल्डिंग करण्यासाठी सज्ज होताना दाखवत होते आणि ज्या वेळेला चेंडू फरार झाला त्यावेळेला मात्र ते आपोआप डोक्यावरती आलेत. म्हणजे डोक्याला ताप झालाय. डोक्याला ताप झालाय. चेंडू सीमारेखा पार आलाय. चौकार. पहिला चेंडू सुरू होता सीमारेषा बाहेर आहे. अफलातून कव्हर ड्राईव्ह श्रेयसचा. पुश करो खुश रहो. अफाट अशा मैदानी तो 80 वेळी डाव तुझा येता जमैशी जपून आपुली खेळी. काळ करीब गोलंदाजी आणि इथे संकट चेंडूपैकी भवताली तव झेल घ्या बया जो तो फासे टाकी. मागे डबरा यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला. जो हुकेल तो संपेल. आणि जो सातत्यपूर्ण कामगिरी करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये आपला अवांत जिवंत ठेवत असताना ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे करेल. कोणामध्ये आहे तो दम. कोणामध्ये आहे तो दम खम. डॉट बॉल आलाय. लेफ्ट करायचं होतं अलेक्सला, परंतु तो लेफ्ट करत असताना भान ठेवलं नव्हतं. चेंडू किती बाहेर आहे त्याचं. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 धावा धावफलकावरती. मोठा फटका समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय. हैदर अली चेंडूला अडवतात आणि म्हणूनच खलबली ही विघ्नेश फायटरच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. सिंगल धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलक करतात. फायनलचा सामना आहे म्हणजेच फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ तितक्याच ताकदीनिशी तितक्याच आत्मीयतेने या मॅचला फिनिश खेळताना दिसतील, जेणेकरून विजेतेपद स्वतःकडे राहील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी. प्रत्येक विकेटला 200 रुपये साईराज सुनील यांच्याकडून. भाऊकडून 500 रुपयाचं बक्षीस पगलाने जर फिल्डिंग केली त्यासाठी. क्या बात आहे. भावेश मात्र यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस पगलासाठी आलंय आणि प्रत्येक विकेटला 200 रुपये सुनील साईराज कडून विघ्नेश पायटर्स साठी. धावफलकाची धावा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये जर विकेट आली तर 200 रुपये सुजित केसरी कडून. क्या बात आहे.
आता पार्टी जॉईन केली सुजित यांनी सुद्धा आणि आता मॅच मध्ये अजून रंग आणण्याचा प्रयत्न. मोठा फटका. व्हॉट अ शॉट. टिपिकल नाटू स्ट्रोक. 4 धावांसाठी. सेलिब्रेशनचं बक्षीस असतं तर आम्ही निखिल गुरवला बक्षीस दिलं असतं. श्रेयस गुरवच्या बॅटमधून चौकार आलाय आणि या 4 धावांनी धावपलकाला वेग पकडत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती श्रेयसने चौकार लगावला. त्यानंतर पुष्कर खुसरो वाला मामला. विकेट हॅट्रिक साठी भाऊ मात्रेकडून 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटला या ओव्हरमध्ये 500 रुपये सुजित केसरीकडून. समजायला मार्ग नाहीये हैदर अलीकडे असं काय आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय आणि 5 चेंडूचा अजून खेळण्यास शिल्लक असणार आहे. 16 धाबा दाखल करते आहेत. श्रेयस गुरव चेंडूला टॅप केलाय. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. समोरच्या दिशेने चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार आणि प्रत्येक डॉटला आता 200 रुपये सुनील साईराज कडून विघ्नेश फायटर साठी. बक्षीस अशा प्रकारे येत आहेत की खेळाडूला समजत नाही खेळ तरी करायचा कसा. नाटू ऑन नाही. इथे अलेक्सने मारलाय. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता ये सुना था अभी देखा भी है. नाटू नंतर अलेक्स. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. धावपलका धावत 21. हो 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 यावेळेला निर्धाव चेंडू येते का तर येस निर्धाव चेंडू आलाय. सूर्यकांत पाटीलने जर का वैयक्तिक 12 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये केलं तर 500 रुपये गुगल पे येणार आहेत सुयोग जाधव यांच्याकडून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून गेला. सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 22 आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. 22 आहे. लास्ट बॉल आहे. आकाश घरात लवकर बाद झाले. त्यानंतर असं वाटलं तर या मॅच मध्ये चांगला खेळ केला जाईल विघ्नेश फायटर कडून परंतु अलेक्स आणि श्रेयसने की धावा वेगाने वाढत असताना दिसला आणि शेवट गोड झाला या षटकाचा. 22 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. व्यासपीठ वगळता बाहेरून कोणी ज्यांनी पैसे लगावलेले आहेत तर जे बक्षिसाची पात्र झालेत त्या खेळाडूंचे पैसे आपण द्यायचे आहेत येथे आणून त्याची नोंद घ्यावी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हैदर अली यांच्यासाठी जर डाई लागून चेंडू आला तर 500 रुपये भाऊ मात्रे यांच्याकडून. धावफलकातील धावा 23. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता
शेवटचे अंतिम षटक कशा प्रकारे असेल हे आपण पाहणार आहोत. 23 रन्स. त्यानंतर सोनू समोर, श्रेयस गुराव समोरच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडू आला डॉट. याच प्रकारची करामत सोनूने सेमीफायनल मध्ये सुद्धा केली होती. नामा बॉईज समोर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्या अगोदर त्याने कंट्रोल केली होती आणि आता परत तोच खेळ त्याच्या माध्यमातून दिसतोय. डॉट बॉल आलाय परंतु श्रेयस गुरव याला उत्तर द्यावं लागणार आहे. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मोठा फटका स्क्वेअरात एक चेंडू निघाला सिंगल ताब्यासाठी. चोवीस धावा धावपल करते आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. श्रेयस गुरवच्या चौकार हॅट्रिकसाठी एकता बॉयज ओमकार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय आणि एकदा धावून पूर्ण केले होते. आता अलेक्सला संधी आहे. अलेक्सच्या 2 चौकारासाठी एकता बॉयज ओमकार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. 2 चेंडू आणि 25 धावा दाखल करतात. मोठा फटका गडी बाद. अलेक्स बॅक टू द डिपार्ट गॉन. शेवटच्या आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे परंतु सोनूची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. या खेळाडूने पहिल्या मॅच पासून आतापर्यंत जितक्या आत्मीयतेने ही स्पर्धा खेळली आहे त्याचं फळ त्याला कदाचित मिळतंय. हेमल भावसार, हेमल आलाय. धाव मात्र यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती म्हणजे या चेंडूवरती जर विकेट आला तर 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. पाहूयात काय घडतंय. 25 वरती धावफलक थांबले. सेम सिच्युएशन आहे सेमीफायनलची. काही बदल नाही आहे, काही फरक नाही. एकच 19-20 परंतु हा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. मध्यरात्र पलटली आहे. टाळ्या शिट्ट्या वाजत राहणार आहेत. परफॉर्मन्स दाखवायचा आहे, खेळ करायचा आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी उचलायची आहे गुरुदत्त प्रीमियर लीगची. मोठा फटका, धावचीची संधी, गडी गडी बाद आणि धावफलक थांबलंय. 25 वरती 26चं टार्गेट ठेवलं गेलंय. वरद विनायक या संघाच्या माध्यमातून विघ्नेश फायटर संघासमोर. चला बॅटर पाठवा, बॅटर पाठवायचे. सहा 5, 6, 7, 8 या क्रमांकासाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित संघ जे 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले होते चला बक्षिसांचा वर्षाव. आकाश
घरत आणि मिथुने जर का फिल्डिंग करून चेंडू अडवला तर 1000 रुपये भाऊ मात्रेकडून. विकेट हॅट्रिक आकाशने घेतली तर भाऊ मात्रेकडून 1000 रुपये. आणि दुसऱ्या बाजूने जर का सोनूने लगातार 2 चौकार मारले तर मॅगी दीपेश मॅगी आणि हितेश कडून 1000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू इथे किट्टूने हाताळला. 1 धाव, सिंगल आणि धापलकात श्रीगणेश चाल. ओम साई मनोलपाडा संगनायक आलाय. VVSCC BVA एकलव्य आणि श्री स्पोर्ट्स हे 4 संघ संगनायक पण यायचंय. BVA एकलव्यचा सुद्धा आलाय. श्री स्पोर्ट्सचा कोणी प्रतिनिधी आहे का? श्री स्पोर्ट्स चला आपण सुद्धा या. 5, 6, 7, 8 साठी टॉस केला जाईल. हलक्या हाताने खेळत सिद्धेश एका धावेसाठी चेंडू खेळून काढलाय आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 3 वरती. यश अपयश कसं येतं? ज्या वेळेला तुम्ही मेहनत त्या अनुषंगाने योग्य त्या दृष्टिकोनाने करता त्यावेळेला येत असतं. इथे पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर प्रत्येक संघाने जे प्लॅनिंग आखलं होतं कदाचित या मैदानाच्या सिच्युएशनशी स्थितीशी जुळणारं नव्हतं. नशिबाने तितकी साथ दिली की नाही याचं सुद्धा सिद्धूने जर का मॅच फिनिश केली नॉट आउट राऊंड तर 500 रुपये दिले जाणार आहेत भाऊ मात्रेकडून. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये काय मोठा फटका येईल का? कोण आहे 5वा नंबर? श्री स्पोर्ट्स 6वा. अच्छा हर्षित आमचे लिहित आहेत का? काय हरकत नाही. मॅचच्या दिशेने आपण लक्ष वेधणार आहोत. ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धावा धावपल करते. 18 मध्ये 20 ची गरज आहे. 18 मध्ये 20 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हेमल भावसार नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 6. 18 मध्ये 20 म्हणजे अजून एका चौकाराचा खतरा कायम आहे. सोनूला माहीत आहे कशा प्रकारे खेळ साकारायचा आहे, कशा प्रकारे खेळ करायचा आहे आणि तो खेळ साकारण्यासाठी हेमल तितकीशी संधी देतोय का येणारे काय वेळ सांगणार आहे. वरद विनायक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विघ्नेश फायटर्स. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने निघत असताना 1 धाव डिक्लेअरच्या रूपाने येताना पाहायला मिळते. रॉकी बायला जर का चौकार आला तर 100 रुपये भाऊ मात्रे यांच्याकडून. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. ज्या ठिकाणी 2 चेंडू झालात यावेळेला वेगवान चेंडू भूमीत टाकण्याचा प्रयत्न. No +1 आणि या मॅच मध्ये आता मोमेंटमला शिफ्ट करणारा चेंडू हाताळला गेलाय हेमल कडून. मोमेंटमला शिफ्ट करणारा चेंडू हाताळला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला सिंगलसाठी. एकापेक्षा जास्त काही नाही. 11 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळण्याने शिल्लक असणार आहे. सिद्धेश स्ट्राईक एंडवरती आहे आणि धावांचा वेग जर आपण पाहिला तर 11 वरती जाऊन पोहोचला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करो खुश रहो सुनो दिल की. 1 धाव 12 वरती ठेवले. अजूनही 14 धावांची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. 14 बॉल 14. मॅच ऑन आहे, क्लिअर ऑन आहे आणि या क्लिअर ऑन असणाऱ्या मॅचमध्ये पाहूयात
कशा प्रकारे मॅचला बढावा दिला जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 13वरती धावफलक जाऊन पोहोचले. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेसाठी. 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती विघ्नेश पॅटर्सच्या संघाच्या. आकाशच्या प्रत्येक विकेटला हार्दिक पाटील यांच्याकडून 200 रुपये. आकाशभरचं मैत्रीप्रेम हार्दिक यांचं. प्रत्येक विकेटला 200 रुपये. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आलाय श्रेयस गुरव. तिसरं षटक हाताळण्यासाठी समोर असणार आहे. एक्स्ट्रा प्लेअर ऑटोग्राफ घेण्यासाठी मैदानात. क्या बात आहे. ऑटोग्राफ कोणाची घेऊ असा विचार करतोय तो. अखेरकार मोरेगावच्या दिशेने वाट पकडली आहे. नो बॉल, मॅच ऑन. आणि इथे अतिरिक्त धावफलक अडवते. त्या श्वानांना बाहेर काढा. श्वानांना बाहेर काढायचंय. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. तिथून बाजूला झाला तर जाईल तो, नाहीतर मग हाताने ओढून काढावा लागेल. एक धाव. मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न. विघ्नेश फायटर्स फायनल मध्ये त्यांच्यासमोर वरद विनायक. आणि इथे वेगाने चेंडू फेकत असताना नाठोनी चेंडूला फेकले. हेमालयच्या हातामध्ये एक धाव येते. सिंगल धाव. 17 धावा दाखल करतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड आहेत. आणि अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. कोणता संघ बाजी मारेल ही येणारे काळवेळ जरूर सांगेल, परंतु त्या अगोदर या मॅच मध्ये काय कमबॅक करण्यासाठी आगळा वेगळा प्रयत्न केला जाईल का वरद विनायकच्या माध्यमातून हे सुद्धा पाहिलं जाईल. कारण मॅच मध्ये सध्या स्थिती जी आहे त्या स्थितीला पाहता विघ्नेश फायटर थोडीशी वरचढ आहेत. आणि वरचढ असताना तितकासा दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळत नाही. आता या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एखादे विकेट, एखादा निर्धाव चेंडू मदत करेल वरद विनायकला. शेवटच्या नंतर 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. धावा दाखल करते 19 आणि 7 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे. धाव करती धावा आहेत 20 आणि काय एक धाव घेऊन 3 षटकाचा खेळ संपतोय. 21 धावा दाखल करतात. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू
शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. आकाश घरत गोलंदाजी मार्कवरती आलाय. पाहूयात काय घडतं या मॅच मध्ये. का अटॅकिंग फील्ड सुरुवातीला लगावली जाते की नंतर त्या अगोदर सिद्धेश आणि सोनूचा पवित्रा काय आहे यावरती नजर असणार आहे. चिरशांतता मैदानाच्या बाजूला या अगोदरच्या मॅच पर्यंत होती, परंतु आता टाळ्या शिट्ट्या आणि आवाज हा मोठ्या प्रमाणात येतोय. घड्याळामध्ये जवळजवळ 1 वाजायला आलाय आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळते. ही अचिव्हमेंट आहे या गुरुदत्त प्रीमियर लीगची. हे प्रेम आहे या मनलपाड्यामधील सर्व क्रीडा रसिकांचं या खेळावरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी निघून गेलाय. अंकित ताला सिंगल दा कंप्लीट केलाय. 5 चेंडूचा खेळ अजून येणं शिल्लक आहे. स्मित पाटील शॉट घेऊन तयार आहेत. हो चेंडू, हो काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. 1 धाव कंप्लीट. चेंडू समोर होता. नो चान्स फॉर द फिल्डर, नो चान्स फॉर द विकेट कीपर. 1 धाव कंप्लीट, 1 धाव कंप्लीट. आणि चर्चा सुद्धा साधली जाते. 4 चेंडू आणि आता 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. शेवटचे 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. एका बाजूला अंकितला बोलावलंय, दुसऱ्या बाजूला श्रेयसला बोलावलंय आणि सिद्धेश समोर आता जाळं विणलं गेलंय. आकाश घराच्या षटकामध्ये ऑन साइडला चेंडू गेला एका धाब्यासाठी. पुन्हा एकदा सिंगल. 1-1 धाव येते आणि आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 2 धावांची गरज आहे. 3 मध्ये 2. हा सामना तितका रोमहर्षक दिसत नाही आहे जितका आहे, कारण अजूनही एका चेंडूचा ॲडव्हान्टेज आहे विघ्नेश फायटर्सकडे. त्यामुळे इथे जिंकण्यासाठी एक निर्धाव चेंडू या मॅचमधली चुरस वाढवणार आहे. काय ती चुरस वाढताना दिसेल का? ती चुरस वाढताना दिसेल का? येणारी काळबेळ सांगणार आहे. चर्चा केली जाते आणि चर्चा करण्यास भाग पाडले गेले. आकाश घरतने दिवसभरामध्ये चांगला खेळ दाखवला ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ बॉलर म्हणून, ॲज अ फिल्डर म्हणून. आणि आता पुन्हा एकदा या शेवटच्या क्षणानं आपलंसं करण्यासाठी त्याला हा चेंडू विकेट किंवा निर्धाव हाताळणं गरजेचं असणार आहे. सिद्धेश समोर आहे. आता स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा एकाला बोलावलं गेलंय आणि चला पुढील चेंडू आकाश घरत यांचा. 3 चेंडू 2 धावाची गरज. सिद्धेश समोर. आवाज वाढलाय. वेगवान चेंडू आणि हातातून सुटलाय. 1 धाव.
मॅच संपायच्या अगोदर जर आतमध्ये आले तर पॅनलाइज केलं जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्या. 2 चेंडून एका धावेची गरज आहे. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. आकाशने मॅच जर जिंकवली तर भाऊ मात्रेकडून 5,000 रुपये लगावण्यात आलेले आहेत. बक्षिसांचा वर्षाव आणि पाहूयात बक्षिसाचा मानकरी कोण ठरतोय. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. सामना शेवटच्या गटिकेमध्ये कोण असणार आहे चॅम्पियन गुरुदत्त प्रीमियर लीग 2023चा. आणि चॅम्पियन होण्यासाठी आता 1 धाव आणि 2 चेंडू दूर आहेत या दोन्ही टीम्स. चेंडू अडवला गेलाय. धावचीत गडीबाद, धावचीत गडीबाद. 1 चेंडू आणि आता 1 बॉल आहे. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. सामना टाय सुपर ओव्हर म्हणजे विघ्नेश फायटरकडे आता ऍडव्हान्टेज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. सोनू स्ट्राइक एंड वरती आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती आकाश घरत. काय या मॅच मध्ये आणेल का परत, येणारी काय वेळ सांगणार आहे. काय जबरदस्त सामना. फायनल असावी तर अशी गुरुदत्त प्रीमियर लीगची शोभा वाढवणारी ही फायनल. सोनू आणि सुरू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश घरत तितक्या ताकदीनिशी गोलंदाजी करताना दिसतोय आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. या मैदानावरती सुपर ओव्हर पाहण्याची मजा काही औरच आहे. आणि आता सुपर ओव्हर होण्याचे चान्सेस वाढलेत आणि सुपर ओव्हर जर का टाय झाली तर बॉल आउट म्हणजे आजची रात्र इकडेच आहे. कुणीही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. गुरुदत्त प्रीमियर लीग 2023. अटॅकिंग फील्ड वेळ गेलाय कोणाचा, वेळ आली आहे कोणाची, थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. सोनू स्ट्राइक एंड वरती असताना सुरू मात्र पुन्हा एकदा कानमंत्र देण्यासाठी आलाय. कशा प्रकारे धावायचंय, कशा प्रकारे चालायचंय, कशा प्रकारे बोलायचंय, कशा प्रकारे फटका मारायचाय, कशा प्रकारे मॅच संपवायची आहे, सर्व गोष्टीची चर्चा होते. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन द्याव्यात. जोरदार टाळ्या, कडकडाट आवाज आला पाहिजे. एकदम कमी येत आहे. जोरदार जोरदार टाळ्या. भांडांनी टाळ्या नाही वाजवल्या. 1 चेंडू 1 धाव. विघ्नेश फायटर की वरद विनायक. एक चेंडू आणि एका धावेची गरज असताना पुन्हा एकदा टीम हडल, टीम मीटिंग ऑन केलंय सर्वांनी. आणि आता जाळं विणलं गेलंय, जाळं विणलं गेलंय. आकाश घरत समोर सोनू. दबाव प्रचंड आहे आणि मला वाटतंय इतका दबाव या अगोदर कधी आलेला नव्हता. सोनूवरती तो आता दिसणार आहे. या दडपणाखाली तो कशा प्रकारे मॅचला फिनिश करतोय. 1 बॉल 1. किसका इरादा है नेक. 1 1 आणि 1. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय विघ्नेश फायटर्स मोरेगावने.